पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे नवीन वर्षारंभाचा दिवस आणि गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। चैत्र शुद्ध 1 हा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे नवीन वर्षारंभाचा दिवस आहे। नवीन वर्षानिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला नवीन महावस्त्र परिधान करण्यात आली। मंदिरात सकाळी मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं। यावेळी मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकिळ, अतुल बक्षी, सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी, प्रसाद दशपुत्रे आणि कर्मचारी उपस्थित होते। याशिवाय श्री संत नामदेव पायरीवरील गोपूर श्री रुक्मिणी उत्तरद्वार गोपूर या ठिकाणी विधिवत पूजा करून ध्वज लावण्यात आले। सकाळी पंचांग पूजन करण्यात आलं। मंदिर समितीचे पुजारी समीर कौलगी यांनी पंचांगाचं वाचन केलं। या दिवसापासून श्रींच्या महानैवेद्यामध्ये श्रीखंड वापरण्यास सुरुवात करण्यात आली। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला दुपारच्या पोशाखावेळी अलंकार परिधान करण्यात आले। श्री विठ्ठलाला सोने पगडी, कौस्तुभमणी, हिऱ्याचा कंगण जोड, दंडपेट्या जोड, मोठा नामनिळाचा मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, लहान शिरपेच, नवरत्नांचा हार, तोडेजोड, तुळशीची माळ, मत्स्यजोड, पितांबर आणि ठुशी, तसंच श्री रुक्मिणी मातेला सोने मुकुट, वाक्यातोड, तोडेजोड, तानवडजोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेचे माळ, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, लक्ष्मीहार, सरी आणि कंबरपट्टा आदी अलंकार परिधान करण्यात आले। याशिवाय श्री विठ्ठलाला रेशमी सोहळा आणि श्री रुक्मिणी मातेला नऊवारी रेशमी साडीचा पोशाख करण्यात आला। त्यामुळं श्रींचं रूप अधिकच खुलून दिसत होतं। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं हे मनमोहक रूप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। ग्रीष्म ऋतूतील वाढत्या उन्हापासून श्री विठुरायाला शीतलता मिळावी यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्रानं पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज चंदन उटी पूजेची परंपरा आहे। त्यानुसार यंदाच्या या पूजेला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली। या चंदन उटी पूजेची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आली। हिंदू नववर्षाच्या निमित्तानं मंदिर परिसरात आणि दर्शन रांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। मंदिर समितीमार्फत भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। गर्दी लक्षात घेता भाविकांचं जलद आणि सुलभ दर्शन व्हावं यासाठी VIP दर्शनावर निर्बंध, पूजेची संख्या कमी करणं, कमांडोची नियुक्ती आदी उपाययोजना करण्यात आल्या होत्या। याशिवाय दर्शन रांगेत तात्पुरत्या स्वरूपात बॅरिगेटिंग, मॅट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इतर अनुषंगिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या।